कोपरगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्याची नवी इमारत तसेच कोपरगाव नगरपालिकेची नवी प्रशासकीय इमारत यांची कामे जवळपास पूर्ण झाले असून अद्याप या दोन्ही इमारतींचे उद्घाटन करण्यात आलेले नाही। त्यामुळे शहरातील समाजसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। उद्या सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी कोपरगाव शहरात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित राहणार आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते तालुका पोलीस ठाणे व कोपरगाव नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे अशी ठाम मागणी शहरातील समाजसेवकांनी केली आहे। समाजसेवकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जर उद्या या दोन्ही इमारतींचे उद्घाटन झाले नाही तर 5 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता संबंधित इमारतींसमोर प्रतिकात्मक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। समाजसेवकांचे म्हणणे आहे की मागील काही महिन्यात शहरात राज्य व केंद्र सरकारमधील अनेक मंत्री व लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या, मात्र तरीही या महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतीचे उद्घाटन झाले नाही। आमची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी उद्या या दोन्ही इमारतींचे उद्घाटन करून शहरवासियांना दिलासा द्यावा असे समाजसेवकांनी स्पष्ट केले आहे। यावेळी अनिल गायकवाड, भरत मोरे, विनायक भगत, बालाजी गोरुडे, मयूर काळे, भैया वालझाडे, निलेश वाणी, शिवसेना शहर प्रमुख बालाजी गोरडे, सुनील दवांगे यांच्यासह शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते। उद्या कोपरगाव शहरामध्ये सभापती महोदय राम शिंदे साहेब हे कोपरगावला येऊ राहिले, तर आमचं एक मागणी त्यांना का कोपरगाव शहरामध्ये मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर आता राम शिंदे तुमचे महसूल मंत्री बावनकुळे हे कोपरगावला येऊन गेले, पण या कोपरगाव शहर पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनचं अद्यापही उद्घाटन झालेलं नाही आहे। मग यांना वेळ आहे का नाही? यांना फक्त याच्यातच वेळ आहे का? ही एक कोपरगाव नगरपालिकेची इमारत बांधून ठेवलेली आहे, मग ही सुद्धा याचं उद्घाटन करायचं आहे। यांना वेळ नाही, यांना फक्त आहे ना, फक्त येऊन काय जे बोलायचं ना ते आता अख्ख्या जनतेला माहीत झालेलं आहे। यांनी या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचं लवकरात लवकर उद्घाटन करावं, नाही तर आम्ही भरत भाऊ राहतील, मी राहीन, बालाभाऊ गोरडे राहतील व इतर अजून बाकीचे राहतील, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन प्रतिमक आंदोलन करणार आहे उद्या 4:30 वाजता। आणि राम शिंदेला आम्ही त्यांना थांबून त्यांना सांगणार आहे हे आम्ही असं करणार आहे, तुम्ही पण आमचे संघ राहा, आम्ही असं आंदोलन करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्या कोपरगाव शहरामध्ये या विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब कोपरगावच्या या पावनभूमीमध्ये येत आहेत। सर्व आमच्या आंदोलकांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। उद्या सेवा शपथ सोहळा जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सरेत नगरसेवक यांचं सुद्धा पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो। कोपरगाव शहरामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत ही दिमाखात उभी, पण अशी धूळ खात पडली। त्यानंतर अनेक मंत्री, मुख्यमंत्री साहेबसुद्धा, केंद्रीय मंत्रीसुद्धा या कोपरगाव शहरामध्ये येऊन गेलेत। मग आता आपल्याच कार्यकाळात जरी इमारत झाली आहे आणि आज जुन्या इमारतीमध्ये आमचे सगळे पोलीस बांधव, मग त्यात महिला पोलीस असतील, ज्येष्ठ पोलीस असतील, पोलीस अधिकारी असतील, आज जर त्या इमारतीची अवस्था बघितली, पत्र्याची चाळण झालेली आहे, इमारत कुठल्याही क्षणी पडू शकते। आता बघितलं आपण, ऋतू व्यवस्थित राहिला नाही, कुठलाही ऋतू कुठेही सुरू होतो आणि कधी संपतो कळत नाही, त्यामुळं यावेळेस मागं अतिवृष्टी होऊन गेलीत। आता यंदाच्या पावसाळ्यात जर ती इमारत कोसळली, त्याखाली जर आमचे पोलीस बांधव दगावले, अपघाती जर त्यांना काही झालं तर याची जबाबदारी घेणार कोण? मंत्री साहेब, सभापती साहेब आपण उद्या कोपरगाव शहरामध्ये येत आहेत। आम्ही सगळ्या आंदोलकांच्या वतीनं विनंती करतो, आपल्या कोपरगावचे स्थानिक सुद्धा नेते असतील त्यांना सुद्धा विनंती करतो, आमदार साहेबांना विनंती करतो, नवनिर्वाचित नगराध्यक्ष साहेबांना विनंती करतो, साहेब उद्या आपले सभापती साहेब कोपरगाव शहरात येत असताना फक्त एक रेबीन कापण्यासाठी 2 ते 5 मिनिटं आपल्या आयुष्यातला त्या ठिकाणी खर्च करावा। आपल्या आयुष्यातले 2-3 मिनिटं खर्च होतील, पण आमच्या पोलीस बांधवांचं आयुष्य त्या ठिकाणी वाचल्याशिवाय राहणार नाही। कारण त्या जुन्या इमारतीची अवस्था अशी आहे, ती कुठल्याही क्षणी पडू शकते आणि नवीन इमारत आज धूळ खात पडलेली आहे। मग नेमकं आपण वाट कुणाची बघतोय? आपण किती दिवस ती इमारत धूळ खात पडून देणार? कोपरगाव शहरामध्ये अशा अनेक शासकीय इमारती आहेत। आता कोपरगाव नगरपालिकेची नवीन इमारत, तिचं सुद्धा बऱ्याच वर्षापासून काम आहेत। अनेक वेळा आम्ही मागं सामाजिक कार्यकर्त्यांनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत ही सत्यता पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही। आजही ती नगरपालिकेची प्रशस्त इमारत धूळ खात पडलेली आहे। कोपरगाव शहरातील अनेक नशेडी तरुण त्या ठिकाणी येतात, हागणदारी सुद्धा त्या ठिकाणी वाढली आहे, वेगवेगळे प्रकारचे नशे त्या ठिकाणी केले जातात।
अनैतिक संबंध सुद्धा त्या ठिकाणी केले जातात. त्याच प्रकारे कोपरगाव पोलीस स्टेशनची इमारत जर बघितली ती जेव्हा धूळ खात पडलेली दिसते त्यावेळेस मनाला वाईट वाटतं. आणि जेव्हा या मंत्री लोकांची मांदियाळी आपल्या कोपरगाव शहरात होत असताना 5 मिनिटं वेळ का खर्च केला जात नाही. स्थानिक नेत्यांनी मनावर घेतलं पाहिजे, कारण आपल्यासारखेच पोलीस लोक सुद्धा त्यांना जीव आहेत, त्यांना सुद्धा कुटुंब आहेत. त्यांच्या जीवावर बितायला नको. ते आपल्या सेवेसाठी, आपल्या संरक्षणासाठी रात्राचा दिवस करतात. कुठलाही सण त्यांना नसतो. ते सणात आपल्याला कुटुंबापासून लांब राहतात, आपलं संरक्षण करतात. मग त्यांचं सुद्धा संरक्षण करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांचं आहे, स्थानिक नेत्यांचं आहे. उद्या रामजी शिंदे साहेब आपल्याला या माध्यमातून आव्हान करू इच्छितो, आपण कोपरगावात येताना एक 5 मिनिटं वेळ देऊन त्या प्रशस्त ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन करावं. अन्यथा आम्ही प्रतिकात्मक आंदोलन त्याच ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आमचं प्रतिकात्मक आंदोलन असं राहील. प्रतिकात्मक आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हुबेहूब प्रतिकात्मक 3 जण आम्ही उभे करून आणि 4थे रामजी शिंदे साहेब आपल्यासारखे सुद्धा हुबेहूब प्रतिकात्मक आम्ही त्या ठिकाणी एक कलाकार आम्ही त्या ठिकाणी उभा करू आणि त्यांच्या हातून प्रतिकात्मक आम्ही रेबीन कापल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन करण्याचं कारण इतकंच का प्रशासनाला सत्ता धरण्याची लाज वाटली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन हे करतोय. या आंदोलनाची दखल आपण घ्यावी आणि उद्या आपल्या प्रोग्राममध्ये त्या प्रशस्त इमारतीची रेबीन आपण कापावी आणि आमच्या पोलीस बांधवांचा जीव त्या ठिकाणी वाचवण्यासाठी आपण 2 पावलं पुढे यावं, एवढीच मी आपणास विनंती करतो. संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे अनिल भाऊनी 4:30 वाजता आपण येणार आहेत, तर 4 वाजता आपण येऊन रेबीन कापून जावी एवढीच आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कोपरगावच्या नागरिकांच्या करातून जे उभ्या केलेल्या इमारती, समजा ती नगरपालिकेची असू नाही तर पोलीस स्टेशनची असू, तिला जर वेळच नसेल त्या इमारतीत उभ्या करून परत जर पाडायच्या, परत त्याच्यात स्थलांतरित करायचं, परत ती पाडायला यायची, परत हे करायचं, परत ते ठेकेदाराला द्यायचं, परत त्यांच्याच बगलबादशांनी ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत करायचं. आम्ही मागं पण सांगितलेलं होतं हे कुठंतरी थांबवा आणि या ज्या शासकीय इमारती याचा ताबा या लवकरात लवकर अधिकाऱ्यांना द्या आणि त्या संबंधित अधिकाऱ्यावर त्या बिल्डिंगची जबाबदारी मेंटेनन्स किंवा सांभाळण्याचा अधिकार द्या. आज एवढी मोठी शहरामध्ये तहसीलची बिल्डिंग आहे, ती इमारत जर पाहिली तर तिथं गुटखे खाऊन तुकून पाडपिचकाऱ्या मारून स्वतः तहसीलदार साहेबांचं लक्ष नाही त्या बिल्डिंगवर. तसं ते संपायच्या आत ही बिल्डिंग पूर्ण परत खाली कोसळायच्या आत तिचं कमीत कमी उद्घाटन करावं अशी आमची इच्छा आहे. पण जर बघितलं तर सध्या नगरपालिकेचं वास्तव हे नगरपालिकेचा जुना सरकारी दवाखाना त्याच्यामध्ये चालू आहे. तेथील कर्मचाऱ्यांना त्या नगरपालिकेमध्ये काम करायला भीती वाटते का हे नगरपालिकेचं छत कधी पडेल. तसंच समोर पण ग्रामीण पोलीस स्टेशन आहे, ते पण कोपरगाव नगरपालिकेचा सरकारी डिलिव्हरी दवाखानाच होता. त्या पोलीस स्टेशनची अवस्था पण अशी झाली का त्यांना त्या जाळ्या लावा लागलेल्या आहे, संरक्षण जाळ्या. ते छत कधी त्या पोलिसांच्या अंगावर पडेल आणि कधी काही दुर्घटना होईल. मग काही दुर्घटना झाल्यानंतर तुम्ही उद्घाटन करणार आहे का? काही हानी झाल्यानंतर तुम्ही हे करणार आहे का? मग आजच्या बिल्डिंगात तुम्ही नवीन बांधलेलं आहे त्याचं उद्घाटन करायला तुम्हाला वेळ नाही आहे का? जर तुम्हाला प्रचार सभेला वेळ आहे, सगळ्या गोष्टीला वेळ आहे, तर मग 5 मिनिटं त्या उद्घाटनासाठी वेळ नाही आहे का? आमची तमाम कोपरगाव शहरांच्या वतीने एकच इच्छा आहे की दोन्ही इमारतीचं उद्घाटन हे उद्या झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.